अर्जुन विनायक गोरे यांच्या आई आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी सर्वप्रथम बोलावंसं वाटतं. तुमच्याकडून आम्हाला थोडं ऐकायचं आहे. झी मराठीला आधी आमच्या सगळ्यांच्यातर्फे धन्यवाद. दुसरं जे मला सांगायचं आहे ती मी आज इथे आहे ती प्रतिनिधी म्हणून. मगाशी हृदयनाथजींनी जे सांगितलं तसे क्रांतिकारकांचे वंशज किंवा त्याची परंपरा चालवणारे म्हणजे आमची सगळ्यांची मुलं. दुसरं जे सांगितलं की ज्यांनी तुमच्या उद्यासाठी आमचा आज दिला असं म्हणत म्हणत परकीय शत्रूंशी आणि अतिरेक्यांशी गेली अनेक वर्ष सतत लढाया देणारे झुंजत राहणारे त्यांची आई म्हणून मी आज तुमच्या समोर येते. झी टीव्हीचं एवढ्यासाठीच आभार की या माध्यमातून मला अनेकांपर्यंत पोचता येणारे विशेष तरुण युवक युवती देशातली तरुण पिढी त्यांना मला सांगायचंय की आज देशाला तुमची गरज आहे. आज देशाला परत एकदा वेड्या माणसांची गरज आहे. महासत्ता बनू पाहणाऱ्या भारताला असे जर हे सारेगमप असे कार्यक्रम खेळ किंवा इतर कला यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर देशात हवी शांतता आणि सीमेवर हवी शांतता आणि सुरक्षितता. ही शांतता आणि सुरक्षितता देण्याचं काम करण्यासाठी माणसं मात्र आज आपल्याकडे नाहीयेत. 40,000 अधिकाऱ्यांच्या जागा रिकाम्या आहेत आणि ती तुमची वाट बघतायत. तुम्ही आशा, एनडीए, ओटीए, IMA जरूर तुम्ही दाखल व्हा. मला आणखीन काही बजावून सांगायचंय की आमची मुलं नाही शहीद झालेली नाहीये, ती गेलेली नाही, ती जिवंत आहेत. अनेकांच्या हृदयात आहेत, अनेकांच्या स्मरणात आहेत. आणि मला असं वाटतं मीच काय पण आमच्यापैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या स्वभावानुसार आपल्या मुलांना जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो. मी स्वतः शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन लष्करामध्ये भरती व्हा असं आवाहन करते. दहशतवाद याच्याबद्दल मला जशी माहिती आहे जसं शक्य आहे तसं जागं करायचा प्रयत्न करते. कारण 1995 साली दहशतवाद्यांशी लढतानाच माझा मुलगा खरं तर देवाला प्यारा झाला. खरं बघायला गेलं तर आणखीनही एक मी काम करते. मगाशी तुम्ही म्हणालात तसं की ह्या सगळ्या वेड्यांची ओळख व्हावी म्हणून लवकरच एक पुस्तक आता प्रकाशित होत आहे. मला असं वाटते त्यामध्ये तरुण पिढीला खरेखुरे आयडॉल्स जे म्हणतात ते त्या पुस्तकात भेटतील की ज्यांनी देशासाठी हसत हसत मरण पत्करलं. मला वाटते त्यांच्या मरणाचं जर आपण एकूण बघितलं तर मला असं वाटतं की आम्हालाही असं मनात येतं की असंच जर मरण यायचं असेल ना तर एकच काय 1000 मरण सुद्धा आम्हाला तरी चालेल पण मरण यावं ते असं यावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अनुराधाताई.